तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा येथील मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये सोलर लाईटची सोय. कारदगा येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये विजेची सोय नव्हती, त्यामुळे फार अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतमार्फत 15व्या वित्त आयोगामधून 3 सोलर लाईटचे 3 खांब बसवून वीज उपलब्ध करून देण्यात आली असून या सोलर लाईटचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी निसार अत्तारे यांनी स्वागत केले. त्यानंतर ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठाकाणे यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी बोलताना माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजू खिचडे म्हणाले की कारदगा मुस्लिम समाजासाठी असलेल्या कब्रस्तानमध्ये विजेची सोय नव्हती, त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणीतरी मैत झाली की दफन करण्यास अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन आम्ही सत्ताधारी गटाने या कब्रस्तानमध्ये सोलर लाईटचे 3 खांब उभे करून येथील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिम समाजाचे आमच्या सत्ताधारी गटाला नेहमीच सहकार्य असते, ते असेच इथून पुढे राहावे असे सांगून आता मुस्लिम समाजाच्या विकासाची ही सुरुवात आहे. इथून पुढेही बरीच कामे करणार असल्याचे सांगितले. सुदीप उगळे म्हणाले की आज माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, राजू खिचडे, ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे, उपाध्यक्ष सुभाष ठाकाणे व सदस्यांच्या विचारविनिमयाने मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये सोलर लाईटची व्यवस्था करून मोठी समस्या दूर केली आहे. अजूनही काही कामे आहेत, ती लवकरच करून देऊ असे सांगितले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, किरण टाकळे, विनोद ढेंगे, वीरश्री खिचडे, रशिदा पटेल, पद्मश्री अलंकार, इनायत मोमीन, अप्पासो मकानदार, साजिद पटेल, माजिद मोल्ला, असद खान मुजावर, जावेद अत्तार, जमादार इकबाल पटेल, अशफाक जमादार, इलाई अत्तार, गुलाब पटेल, अमजद अत्तार, वकील अत्तार, सिकंदर जमादार यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. विचारांचा करा. न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा करा न्यूजसाठी रंगाव वन्य बारवा. राजू खिचडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जमा झालो. तर हे खरोखर करण्यामागचा हेतू एवढाच होता की ज्या वेळेला मगाशी सरांनी सांगितलेल्या पद्धतीने लाईट गेल्यानंतर जर कोणाचं निधन झालं तर रात्रीच्या वेळी या भागामध्ये प्रेत वगैरे दफन करताना काय अडचणींना सामोरं जावं लागत होतं. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमच्या सर्व सत्ताधारी गटाच्या सर्व पंचायत मेंबरांच्या विचारानं आम्ही या ठिकाणी 3 सोलर लाईटचं नियोजन करून 15 वित्त आयोगातून या ठिकाणी आज आम्ही ओपनिंग केलं आहे. तर मगाशी सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं हे तर खरोखर ट्रेलर आहे, पिक्चर अजून पुढं आहे. भरपूर समाजाच्या कामासाठी आम्हाला अजून निधी उपलब्ध झालेला आहे. अजून थोडा आम्ही निधी उपलब्ध करत आहोत. निधी जसा उपलब्ध होत जाईल त्या पद्धतीने आम्ही नवीन कामाचं रूपरेषा आखून त्या ठिकाणी ओपनिंग करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्व पंचायत मेंबर करू. त्याच पद्धतीनं वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सुद्धा मुस्लिम समाजाला एक माझी विनंती आहे की तुमचे मोठ्या प्रमाणात जर काही कामं असतील तर त्या कामाचं निवेदन तुम्ही आम्हाला द्यावं. आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावरती घालून मोठ्या प्रमाणात निधी तुम्हाला आणण्याचं काम आम्ही सर्वजण करू. आणि या पाठीमागे जसं तुम्ही आमच्या सर्व पाठीमागे उभा राहिलात त्याच पद्धतीने इथून पुढे सुद्धा सर्व मुस्लिम समाज आमच्या पाठीमागे उभा राहू दे अशी मी मंगलबाबाच्या चरणी एक प्रार्थना अर्पण करतो. आणि इथून पुढे सुद्धा मुस्लिम समाजाचं कोणतंही काम आमच्या मार्फत कमी अजिबात पेंडिंग राहणार नाही. तुम्ही सांगायच्या अगोदर आमच्याकडनं ती कामं झालेली असतील तरी सुद्धा आमच्याकडनं जर कुठं कामाची एक कमतरता जर वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सांगून ती कामं आमच्याकडनं वेळेत पूर्ण करून घ्यावीत अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि या पद्धतीनं तुम्ही सर्वजण आम्हाला पाठीमागं आत्ता जसं राहिलात या पुढून सुद्धा याच्या पुढे सुद्धा तुम्ही सर्वजण पाठीमागं राहावं असं मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द. आज कारदगा ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्य सत्ताधारी गटाच्या वतीने 15व्या वित्त आयोगच्या अनुदानमधील ॲडिशनल फंडमध्ये आज कारदगा मुस्लिम समाज दर्गा कब्रिस्तानमध्ये 3 सोलर लाईट्स या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत बसवत आहोत. गेली 5 वर्षे झाले गावचा सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न आम्ही सर्व सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी करतो. कुठलं जात, कुठलं धर्म, पक्ष, पंथ न बघता प्रत्येक वार्ड असू दे, प्रत्येक मंदिर असू दे, कब्रस्तान असू दे, जीर्णोद्धार कमिटी असू दे, सर्वांनाच ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही पूर्णपणे तन मन धनानं सहकार्य केलेलं होतं. आणि तिचाच आज उपक्रम म्हणून ज्या ठिकाणी रात्री लाईट गेल्यानंतर कोणाचं अकस्मात निधन झालं तर इथं आल्यानंतर लाईटची अवस्था नसताना आमच्या सर्वच ज्या सदस्यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या ठिकाणी आम्ही ह्या 3 लाईट ह्या ठिकाणी बसवलेलो आहोत. फक्त हे ह्या ठिकाणी एवढंच सांगतो की समाजाला हे फक्त हे ट्रेलर आहे. पिक्चर अजून 1 महिन्याभरात वेगळा आहे. आणि त्याच पद्धतीनं आम्ही मगाशीच सांगितलो आहे की आता मुस्लिम समाजासाठी म्हणजे तिथं जे तुमचं मस्जिद आहे
त्याच्यासाठी सुद्धा जे राहिलेलं तुमचं अर्धवट काम आहे ते आम्ही ग्रामपंचायतीनं पूर्ण करून देतो. जवळजवळ एक 7 ते 10 बाग जे बसण्याची व्यवस्था आहे ते सुद्धा तुमच्या समाजाला द्यायची व्यवस्था आम्ही 15-20 याच्यामध्ये केलेलं आहे. ते सुद्धा आम्ही लवकर कारण काय सांगालो आहे की कधी इलेक्शन म्हणजे आमचं बरखास्त होतं सांगता येत नाही, म्हणून त्यासाठी आम्ही सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही ग्रामपंचायत सदस्य सुदीप पोगळे असतील, मी असेल, किरण विनोद असेल, उपाध्यक्ष सुभाष मामा असतील आणि आमच्या अध्यक्ष स्वातीवहिनी असतील, सर्वांच्या विचारानं गावचा सर्वांगीण विकास व्हावा, ना जात ना धर्म पक्ष म्हणून आम्ही सर्वांनी एकोपानं गावामध्ये राहावं ह्या उद्देशानं आम्ही काम केलेलं आहे. अशाच पद्धतीनं तुमचंही सहकार आशीर्वाद आम्हाला राहू दे एवढंच सांगतो मी.